पुण्य स्मरण हे त्यांचं केलं जातं महाराज, जे पुण्य करून जात असतात त्यांचं पुण्य स्मरण आहे. ऐका, मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला एक ना एक दिवस हे जगत सोडून जावंच लागतं. तुम्ही म्हणाल आमच्याकडे वशील आहे, पैसा आहे, ऐका, परंतु महाराज या ठिकाणी कोणाचा वशिला चालत नाही. अरे तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, कोट्याधीश अब्जाधीश असू द्या, पैशाचा उपयोग होत नाही. एकदा का त्या ब्रह्मनायकाच्या मनामध्ये आलं रे आलं महाराज, आली देवाची या मना, तेथे कोणाचे चालेना, त्या ठिकाणी कोणाचंही काही चालत नाही. आबांना जाऊन आज आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. ऐका, या ठिकाणी आबा जरी आपल्यातून देहरूपाने गेले असतील तरी त्यांनी केलेलं सामाजिक कार्य, त्यांनी केलेलं धार्मिक कार्य, या कार्याच्या बळावर आजही आबा कीर्ती रूपानं अमर आहेत महाराज. हो, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. अशा महात्म्यांची कीर्ती वाहण्याचं कार्य तो भगवान परमात्मा करत असतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. अशा सज्जन महात्म्याची कीर्ती वाहण्याचं कार्य तो भगवान करत असतो. ऐका, थोर महात्मे होऊन गेली चरित्र त्यांची पाहत रहा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची बोध खरा घेत रहा. अशा महात्म्याची कीर्ती महाराज स्वतः भगवान परमात्मा वाढवित असतो आणि त्यांच्या कीर्तीसाठी त्यांना मोक्ष प्राप्ती करताच आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा आहे. विठाला 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 विठाला. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज अवर्णनीय अशा गोष्टीचं वर्णन करतात. ऐका, पृथ्वीचं वजन किती आहे महाराज सांगता येईल का? समुद्रामध्ये पाणी किती आहे नानासाहेब सांगता येणार नाही. सूर्याचा प्रकाश किती आहे महाराज सांगता येईल का? नाही. ऐका, ज्याप्रमाणे पृथ्वीचं वजन किती आहे सांगता येणार नाही, समुद्रामध्ये पाणी किती आहे सांगता येणार नाही, सूर्याचा प्रकाश किती आहे सांगता येणार नाही, त्याच प्रमाणे सज्जन हो आई वडिलांचा सुद्धा महिमा वर्णन करून सांगता येणार नाही. नवे नवे या संतांचा सुद्धा महिमा वर्णन करून सांगता येणार नाही. एवढा कठीण आहे. महाराज म्हणतात, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, तो बहु दुर्गम, तो बहु दुर्गम. महाराज म्हणतात, तो संतांचा आई वडिलांचा जो महिमा आहे तो एवढा दुर्गम आहे, कठीण आहे. तो महाराज आमच्या सारख्या शाब्दिकानं काय वर्णन करावा? शाब्दिकाचे काम नाही ते. आमच्या सारख्या शाब्दिकानं तो काय वर्णन करावा? जिथे महाराज एके ठिकाणी म्हणतात, काय वानो आता न पुरे ही वाणे, काय वानो आता न पुरे ही वाणे, काय वानु आता न पुरे वाणी, काय वानु आता न पुरे वाणी. मस्तक चराणी ठेवितासे, मस्तक चराणी ठेवितासे, काय वाणू आता न पुरे वाणे, काय वाणू आता न पुरे वाणे. मस्तक चरणे ठेवितस, मस्तक चरणे ठेवितस, काय वानु आता न पुरे
न पुरे ही वाणी वाणी. जिथे महाराज म्हणतात माझी वाणी अपूर्ण पडते, त्या ठिकाणी महाराज मी काय वर्णन करणार आहे. काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. ऐका, एवढा कठीण आहे, दुर्गम आहे की तो आमच्यासारख्या शाब्दिकानं काय वर्णन करावं. अहो, संतांचा महिमा, आई वडिलांचा महिमा कळण्याकरता महाराज म्हणतात तुका म्हणे व्हावे तरीच आपण, तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. ऐका, ज्यावेळी स्वतः आपण संत होऊ त्याच वेळी महाराज संतांचा महिमा येईल, कळो येईल. ऐका, ज्यावेळी आपण बाप होऊ त्याच वेळी बाप काय असतो महाराज कळून येत असत. ज्यावेळी आपण आई होऊ त्यावेळी आईचं प्रेम काय असतं ते कळून येत असतं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, त्याच वेळी त्यांचा महिमान कळून येत असतो. महाराज म्हणतात ते वर्णन करणं हे शाब्दिकाचं काम नाही, कारण संतांचा महिमा, संताचा महिमा संतची जाणते, दुर्लभ भयागते आणि कासे. ऐका, संतांचा महिमा महाराज फक्त संत जाणू शकतात. महाराज म्हणतात दुर्लभ यागती आणि काशी, इतरांचं काम नाही. मग महाराज संतांचा महिमा माणिक महाराज संत जाणतात, मग संत म्हणायचं कुणाला. हो, नेमकं संत म्हणायचं कुणाला, संत कोणाला म्हणायचं. महाराज म्हणतात तेची संत, तेची संत ज्यांचा हे विठ्ठले. महाराज म्हणतात अरे ते संत आहेत. ऐका, चकारात्मक च प्रत्यय लावून सांगतात तेच संत आहेत ज्यांचा हेक विठ्ठले, जे अखंड भगवंताचं नामस्मरण करतात, भजन करतात, ते संत. नेनते काय टानाटोना, ते बाकीच्या गोष्टीला महाराज किंमत देत नाहीत. हो, उदाहरण द्यायचं झालं, ऐका, एखादा वेदांत वाचस्पती असेल, पोकळे महाराज तो संत होऊ शकतो का. नाही होऊ शकत. नामदेवराय सांगतात वेदाध्ययन करसी वैद्यकीच होसी, परे वैष्णव न होसी अरे जना. ऐका, वेद अध्ययन करणारा जरी झाला, वेदांत वाचस्पती जरी झाला, तरी महाराज तो संत होऊ शकत नाही. ऐका, मग वेदांत वाचस्पती संत होऊ शकत नाही महाराज. ऐका, एखादा उत्कृष्ट गाणारा गायक तो जर गाऊ लागला महाराज, तर रस्त्यानं जाणारी माणसं सुद्धा थांबतात, म्हणतात वा काय गोड गातोय. मग असा उत्कृष्ट गाणारा गायक तो महाराज संत. नामदेव महाराज म्हणतात तो सुद्धा नाही. गायन करसी गुणीजन होसी, परे वैष्णव न होसी अरे जना. अरे गायन करणारा साधू नाही, मग तीर्थयात्रा करणारा साधू नानासाहेब तो सुद्धा नाही. महाराज नामदेवराय सांगतात तीर्थे करसी कापडिया होसी, परे वैष्णव न होसी अरे जना. अरे तीर्थयात्रा करणारा साधू नाही, गायन करणारा साधू नाही, वेदांत वाचस्पदी साधू नाही, मग आमच्यासारखे कीर्तन सांगणारे, प्रवचन सांगणारे हे साधू अजिबात नाही. वा वा वा, टाळी वाजा महाराज म्हणतात. अजिबात नाही. योग्य उत्तर दिलं. पुराण सांगसी पुराण कशी पुराणिकच होसी, वैष्णव न होसी अरे जना. अरे कीर्तनकार झाला काय, प्रवचनकार झाला काय, तो साधू, तो वैष्णव याच्या व्याख्यात बसत नाही. निळोबराय सांगतात तेची संत, ते संताची व्याख्या महाराज करतात. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. प्रमाण जरी आलं तर सिंगल घ्या बरं का, कारण आपला वेळ भरपूर जायला आहे.
त्यामुळे सिंगल प्रमाण घ्या. तोच संत महाराज म्हणतात सोशी जगाचे आघात. हो, निळोबराय संतांची व्याख्या करतात तेच संत ज्यांचा हे एक विठ्ठले. अरे जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा एके ठिकाणी संतांची व्याख्या करतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले म्हणे जो आपुले. जगद्गुरु तुकाराम महाराज संतांची व्याख्या करताना सांगतात की अरे सर्वजण ज्याला दूर लोटतात तुमचा आमचा प्रश्न सोडा. शास्त्र देखील ज्याला दूर लोटत, अरे देव देखील ज्याला दूर लोटतो, त्याला जे हृदयाशी धरतात, त्याच्यावर जे प्रेम करतात ते खरे संत आहेत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. हो, ही संतांची व्याख्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केली. ऐका, मुक्ताई सुद्धा एके ठिकाणी संतांची व्याख्या करतात. नानासाहेब मुक्ताबाई, काय मुक्ताईने व्याख्या सांगितली संताची? संत कोणाला म्हणायचं? मुक्ताबाई सांगतात महाराज, संत तोची जाना जगी. मुक्ताबाई म्हणतात अरे तुम्ही त्याला संत म्हणा. कोणाला? दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्याकडे दया आहे, ज्याच्याकडे क्षमा आहे महाराज, त्याला तुम्ही संत म्हणा. ही मुक्ताईनं संतांची व्याख्या केली. परंतु नानासाहेब मुक्ताई फुल्या चरणामध्ये एक आट घालतात की अरे ज्याच्याकडे दया आहे क्षमा आहे त्याला संत म्हणा, परंतु त्याच्याकडे काय नकोय? मुक्ताई सांगतात लोभ अंता नये मना. हो, त्याच्याकडे लोभ नकोय महाराज, स्वार्थ नकोय, अहंकार नकोय, काम नकोय, क्रोध नकोय. हे 6 विकार ज्यानं जिंकलेत त्याला संत म्हणा. ही मुक्ताईची व्याख्या आहे महाराज. तुम्हाला उदाहरण सांगतो ऐका. वयाच्या 16व्या वर्षी तोरणागड जिंकून स्वराज्याचं तोरण बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज सोन्याचा नजराणा घेऊन तुकाराम महाराजांच्या भेटीला येतात. ऐका, आणि महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतात. महाराजांना विनंती करतात, महाराज हा सोन्याचा नजराणाचा याचा स्वीकार करा, हिरे माणिक मोती याचा स्वीकार करा. महाराजांचे उद्गार आहेत महाराज, सोने रुपया मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैशी. महाराजांनी त्याचा स्वीकार केला नाही. ऐका, अरे महाराष्ट्राचा राजा सोन्यानं भरलेला नजराणा घेऊन येतोय तरी त्याचा ते स्वीकार करत नाहीत. याला महाराज संत म्हणायचे, कोणालाही संत म्हणायचं नाही. त्या ठिकाणी नानासाहेब आपण असतो तर काय केलं असतं? खरंच माघार लावला असता का? हो, कोणालाही संत म्हणायचं नाही. ज्यांनी या विकाराला जिंकलेलं आहे ते खरे संत आहेत महाराज. आणखी एक उदाहरण सांगतो. स्वामी विवेकानंद परदेशामध्ये गीतेची व्याख्यान देण्याकरता गेले. रोज स्वामीजींची व्याख्यान होत असायची.
आणि व्याख्यान संपल्यानंतर स्वामीजींची व्यवस्था एका सुंदर अशा महालामध्ये करण्यात आली होती महाराज. स्वामीजी व्याख्यान संपलेलं आहे, आपल्या महालामध्ये येऊन बसलेत आणि महालामध्ये येऊन बसले असताना सुद्धा त्यांचं नामस्मरण चालू होतं महाराज. स्वरात सगळा बिघड झालाय बघा. नारायण 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 नारायण. हे नारायण 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 नारायण. नारायण नारायण गोविंद हरे नारायण नारायण गोविंद हरे. नारायण 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 नारायण. असं स्वामीजींचं भजन चालू आहे. मध्यरात्रीचा प्रसंग आहे. एक परदेशातील स्त्री येऊन दरवाजा वाजवते. दरवाजा वाजला म्हणून स्वामीजी उठतात, दरवाजा उघडतात, पाहतात तर एक सुंदर अशी परदेशातील स्त्री डायरेक्ट महालामध्ये प्रवेश करते. स्वामीजी विचारतात, एवढ्या मध्यरात्रीच्या प्रसंगी आपण एकट्याच अचानक असे या महालामध्ये येण्याचं कारण? त्या परदेशातील स्त्रीनं सांगण्यास सुरुवात केली की स्वामीजी, तुमची गीतेवर व्याख्याने ऐकून मी तुमच्यावर एकदम संतुष्ट झालेले आहे आणि माझ्या मनाची अशी इच्छा आहे की मला तुमच्यासारखा सुंदर असा पुत्र हवाय, तुमच्यासारखा गीतेचा अभ्यासक असा पुत्र हवाय, तुमच्यासारखा ब्रह्मनिष्ठ ब्रह्मचारी असा पुत्र हवाय. आणि या 3 गोष्टीची पूर्तता करण्याकरता स्वामीजी तुम्ही माझ्याशी लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. ऐका. स्वामीजींनी ऐकून घेतलं, लक्ष द्या, आणि सांगितलं, हे पहा, मी जरी तुमच्याशी लग्न केलं तरी माझ्यापासून होणारा मुलगा हा माझ्यासारखा सुंदर होईल हे सांगता येणार नाही. ऐका. अरे, तो जरी माझ्यासारखा सुंदर झाला तरी तो गीतेचा अभ्यासकच होईल हे सांगता येणार नाही. जरी तो गीतेचा अभ्यासक झाला तरी तो माझ्यासारखा ब्रह्मनिष्ठ ब्रह्मचारी राहील हे सांगता येणार नाही. तुम्हाला माझ्यासारखा सुंदर गीतेचा अभ्यासक ब्रह्मनिष्ठ ब्रह्मचारी असा पुत्र हवाय. या ठिकाणी तुम्ही मांडी घालून बसा, मी तुमच्या मांडीवर बसेल, म्हणजे मी तुमचा मुलगा होईल आणि तुम्ही माझे आई व्हाल. याला म्हणायचं खरे संत. कोणाच्याही नादी लागायचं नाही. ज्यांनी या 6 विकारावरती विजय मिळवलेला आहे ते खरे संत आहेत. आणि असे संत महाराज काय करतात? संतांचा महिमा वर्णन करतात. हो, काय आहे हो संतांचा महिमा? ऐका. एका प्रमाणामध्ये सांगतो. ऐसा संताचा महिमा, 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 ऐसा संताचा, ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा, 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 झाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा.
ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा. झाली बोलयाची सीमा 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 झाली बोलयाची सीमा. ऐसा संताचा महिमा 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 ऐसा संताचा महिमा. संताचा महिमा संताचा महाराज म्हणतात काय आहे संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा. अहो ऐसा आहे संताचा महिमा. महाराज म्हणजे नेमका कैसा ऐका अभंगाचं पहिलं चरण. आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे. ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा. मोक्ष सायुज्यात जोडे मोक्ष सायुज्यात जोडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा महिमा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा. महाराज अहो बोलायची सीमा झाले म्हणजे कैसा आहे सेवेकरता घेतलेल्या अभंगाचं पहिलं चरण. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐका कैसा आहे बोलायची सीमा झालाय म्हणजे कैसा आहे. अरे मानवी जीवनामध्ये 4 मोक्ष सांगितलेत. सलोकता स्वरूपता समीपता आणि सायुज्यता हे 4 मोक्ष महाराज त्यांच्या आलिंगनामध्ये आहे. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. ही ताकद आहे त्यांच्या आलिंगनामध्ये. 4 मोक्ष प्राप्त करून देण्याची ताकद ही त्यांच्या आलिंगनामध्ये आहे. ऐका दर्शनामध्ये काय सामर्थ्य आहे महाराज. हो संत दर्शन निहालाभ पद्म नाभ जोडीला. त्यांचं दर्शन झाल्याबरोबर भगवंताचे प्राप्ती महाराज झाली का नाही बोलायची सीमा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा नव्हे. महाराज एका अभंगामध्ये म्हणतात त्यांच्या दर्शनानं महाराज पापही जातं त्यांच्या दर्शनानं तापही जातं आणि त्यांच्या दर्शनानं दैन्यही जातं. ताप दर्शनी विश्रांती. प्रत्येक जीवाच्या पाठीमागे 3 ताप लागलेले आहेत. हे ताप महाराज त्यांच्या दर्शनानं जातात. ऐसा संताचा महिमा. हो त्रिविध तापाची झाली बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण. तापाची झाली बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण. देखी येले चरण वैष्णवाचे वैष्णवाचे. देखी येले चरण वैष्णवाचे वैष्णवाचे.
मज वाटत्यासे आलिंगन द्यावे, मज वाटत्यासे आलिंगन द्यावे. त्रिविध ताप महाराज त्यांच्या दर्शनात जातात. हा त्यांच्या आलिंगनाचा फायदा, हा त्यांच्या दर्शनाचा फायदा. ऐसा संताचा महिमा, असा हा संतांचा महिमा आहे. दर्शनामध्येही ताकद आहे, आलिंगनामध्येही ताकद आहे. नव्हे महाराज, त्यांच्या नामात सुद्धा ताकद आहे. अरे संपूर्ण जगाला ज्या काळाची भीती आहे, तो काळ त्यांच्या नामानं थरथर थरथर कापतो महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. ही त्यांच्या नावातली ताकद आहे. नाव घेतलं तर तो काळ सुद्धा थरथर कापतो. ही नावाची ताकद आहे. ऐका, लक्ष द्या. प्रत्येक जीव हा दुःखी महाराज. प्रत्येक जीवाच्या माग कोणता ना कोणता आजार, कोणती ना कोणती व्याधी, कोणता ना कोणता रोग लागलेला आहे. या जगामध्ये कोणच असा सुखी नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे महाराज? प्रत्येक जण महाराज काही ना काही व्याधीनं, व्याधी त्याच्या मागे लागेल, दुःखी आहे. मग या दुःखाला कारण आहे पाप महाराज. ऐका, हे पाप कशाच्या रूपानं भोगायला येतं? तुका म्हणे पापे येती रोगाची आरूपे, येती रोगाची आरूपे. कामणी पापी महाराजांनी गोड प्रमाण दिलं. दुःख काय येतं तर तुका म्हणे पापी येती रोगाची आरोपे. महाराज, ही पाप या रोगाच्या रूपानं येत असतात. बरोबर आहे की नाही? महाराजांनी प्रमाण दिलंय. रोगाच्या रूपानं पाप येतात. परंतु महाराज, किती जरी पापे असतील तरी महाराज या संताच्या जपानं ती संताची आजपे, जाती संताची आजपे, जाती संताची आजपे. किती जरी पाप महाराज असतील तरी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जाती संताची जपे. अरे त्या संताचा फक्त जप केला तुम्ही, त्यांचं नामस्मरण केलं, कसलीही पाप महाराज निघून जातात. आणि पाप निघून गेले की रोग नाही. पाप ताप दन्या जाय उठा उठी, झाली भेटी हरिदासाची, झाली भेटी हरिदासाची. महाराजांनी त्यांच्या भेटीतलं सामर्थ्य सांगितलं. संताच्या भेटीमध्ये काय ताकद आहे? अरे पाप जातो, ताप जातो, दैन्य जात. आणि एकदा पाप गेला की रोग गेला, आणि रोग गेला की महाराज मनुष्य सुखी झाला. ही त्यांच्या नामामध्ये ताकद आहे, ही त्यांच्या जपामध्ये नानासाहेब ताकद आहे. मग प्रत्येकाने त्यांचं नामस्मरण करत जावं महाराज. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया तुकोबाराया, ज्ञानोबाराया तुकोबाराया, ज्ञानोबाराया. हो, बोलायची सीमाच उरली नाही.
असा हा संतांचा महिमा आहे महाराज. बोलायची सीमा झाली म्हणजे नेमका कसा आहे हो. तुम्हाला एक उदाहरण देतो, ऐका. थंडीचे दिवस आहेत आणि माऊली ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई चारही भावंड सकाळचं कोहळं ऊन घेण्याकरता एका भिंतीवरती बसलेले आहेत. ऐका जयऱ्यांना, या भिंतीवरती बसलेले आहेत. त्यांच्या अंगावरती कोहळ असं ऊन पडलेलं आहे. भिंतीवर जरी बसले असतील महाराज तरी त्यांचं भजन बंद नव्हतं. हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा. भजन चालू आहे, नामस्मरण चालू आहे आणि एवढ्यामध्ये समोरून महाराज एका वाघावरती बसून चांगदेव महाराज आलेले माऊली ज्ञानोबरायांना पाहिलं आणि विचार केला, अरे महान तपस्वी योगी चांगदेवजी महाराज एका वाघावरती बसून आपल्या भेटीला येत आहेत. महाराज त्या बसलेल्या भिंतीला आज्ञा दिली, अगं भिंतीबाई चल, चांगदेवजी महाराजाच्या स्वागताला आपण पुढे जाऊ. माऊलीची आज्ञा भेटल्या बरोबर निर्जीव असणारी, पाषाणाची असणारी भिंत महाराज चालू लागली. महिषा पुत्रा मुखे बोलविने श्रुती, चालविने भिंती बैसोनिया, चालविले जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गेचा संगाती, ज्ञानोबा माझा. हो ऐका, अरे आज्ञा दिल्याबरोबर निर्जीव असणारी, पाषाणाची असणारी भिंत चालवणं पोकळे महाराज ही काय सोपी गोष्ट आहे? झाले का नाही बोलायची सीमा? झाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा. महाराज असा हा संतांचा महिमा आहे. एक वेळ ही सर्व भावंड पैठण क्षेत्रामध्ये ती न्याय मागण्याकरता गेलेली. धर्मपीठाला विनंती केली, अरे आमच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घेतलेलं आहे, जेणेकरून आम्हाला न्याय मिळावा, आम्हाला समाजात घ्यावं, आम्हाला न्याय हवाय. त्या धर्मपीठाने विचारलं, अरे काय नाव आहे? सांगितलं ज्ञानदेव. अरे म्हणले ज्ञानदेव, नाव तर मोठी छान आहेत. अरे म्हणले आमच्या त्या पखालीच्या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञानदेव आहे. मग तो ज्ञानदेव आणि तो सारखाच का? म्हणले हो सारखाच आहे. त्याच्यातला आत्मा आणि माझ्यातील आत्मा एकच आहे. मग म्हणले तू वेदांताच्या गप्पा गोष्टी करतोस, अरे तो रेडा वेदांत बोलू शकेल का? माऊली ज्ञानोबराय म्हटले का बोलणार नाही, बोलवा त्याला. त्या रेड्याला समोर बोलवलं. माऊली ज्ञानोबरायाने त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर महाराज निर्बुद्ध असणारा तो रेडा घड 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 वेद बोलू लागला. रेड्या मुखी वेद बोलविला, शांती रूपे प्रगटला, ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा रविला, शांती रूपे प्रगटला, ज्ञानोबा वेद बोलवेला, गर्वद्विजांचा रविला, शांती रूपे प्रगटला, ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा रविला, शांती रूपे प्रगटला, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा. निर्बुद्ध असणारा प्राणी रेडा, याच्यात मुखावाट वेद बोलायला लावणं
महाराज झाली का नाही बोलाय सीमा हो ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा विठोबार कुमार टोपार कुमाई टोपार कुमाई गोपाल गोपाल टोपार कुमाई विठोबार कुमार जोडे सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची झाली बोलयाची सीमा बोलयाची सीमा झाली बोलयाची सीमा विठ्ठल 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 आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा आपण संतांच्या आलिंगनामध्ये काय ताकद आहे महाराज चारही मोक्ष मिळवून देण्याची ताकद या संतांच्या आलिंगनामध्ये आहे असा हा संतांचा महिमा आहे महाराज म्हणतात बोलायची सीमा आहे म्हणजे निर्जीव असणारी पाषाणाची भिंत चालविणं आहे की नाही बोलायची सीमा नव्हे रेड्याच्या मुखावाट वेद बोलायला लावलं ही सुद्धा महाराज झाली बोलायची सीमा अशा प्रकारे माऊली ज्ञानोबाराय हे सर्व चमत्कार करत करत तीर्थयात्रा करत सर्व साधू संत महाराज निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई चोखा महाराज सेना महाराज सावतोजी महाराज कान्होबा पाटक सर्व ही संत मंडळी तीर्थयात्रा करत करत आळंदीच्या क्षेत्रावरती आली आणि आळंदीला आल्यानंतर नामदेवरायांचं कुटुंबही बरोबर आहे विचार केला की आपली तीर्थयात्रा झाली महाराज आता या तीर्थयात्रेची सांगता करण्याकरता आपण पंढरपूरला गेलं पाहिजे म्हणून सर्व संत हात उभारून म्हणू लागले चला हो पंढरी जाऊ चला पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाऊ जीवाच्या जीव लगा पाऊ चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू सर्व संत मंडळी या तीर्थयात्रेची सांगता करण्याकरता पंढरपूर क्षेत्रामध्ये आलेत भगवान पांडुरंग परमात्म्याला एवढा आनंद झालाय की माझे जीवाचे जीवलग सखे आज माझ्या भेटीला आलेत नामदेवरायांचा त्या ठिकाणी माऊंद्याचा कार्यक्रम त्याला गंगापूजन म्हणतात महाराज हे मोठ्या थाटा माटाट करायचं ठरवलं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचा तो कार्यक्रम सुरू केलेला आहे मोठमोठ्या अन्नदानाच्या पंक्ती त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये बसलेल्या आहेत आणि त्या पंक्तीला महाराज स्वतः तो विटेवरचा भगवान परमात्मा येऊन महाराज पंक्तीला बसलेला आहे ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा अरे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये तो पांडुरंग परमात्मा येऊन त्यांच्या पंक्तीला जेवण करतोय असा हा संतांचा महिमा जेवण झालेला आहे नामदेवरायांचं कीर्तन झालं आणि कीर्तन एवढं रंगात आलं महाराज काय सांगावं नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग भगवान परमात्मा देहभान विसरून त्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचू लागले आणि काय प्रकार घडला महाराज नाचता नाचता देवाचा बर अरे आपला पितांबर गळाला
याचं देखील भान देवाला राहिलेलं नाही. एवढा तो आनंद उत्सव त्या ठिकाणी चालू आहे. आणि माऊली ज्ञानोबराय निवृत्तीनाथांच्या समोर जातात, दोन्ही हात जोडतात आणि निवृत्तीनाथाला म्हणतात, दादा बस झालं आता. 22 वर्ष मी तुमची सेवा केली, माझा संत संग झाला, तीर्थयात्रा झाली, साधकांच्या करता ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ निर्माण केला, योग्यांच्या साठी चांगदेव 65 निर्माण केली, आत्मज्ञानांकरता अमृतानुभव निर्माण केलं आणि सामान्य जीवाकरता हरिपाठ निर्माण केली. दादा बस झालं, मला आता थांबलं पाहिजे. मी ज्या कामाकरता आलो होतो ते कार्य माझं पूर्ण झालेलं आहे, आता मला थांबणं गरजेचं आहे. हे माऊली ज्ञानोबरायांचे उद्गार ऐकल्याबरोबर निवृत्तीनाथांचं अंतकरण असं भरून आलं आणि पांडुरंग परमात्म्याच्या समोर हात जोडून उभा राहून निवृत्तीनाथ म्हणतात, देवा अरे काय म्हणतोय ज्ञाना, माझा लहान भाऊ आणि माझ्या डोळ्यात देखत माझ्या लहान भावानं जावं, देवा हे तुला कसं वाटतंय? पांडुरंग परमात्मा म्हणतात, दादा ज्या कामाकरता माऊली आले होते ते त्यांचं कार्य सर्व पूर्ण झालेलं आहे. साधकांच्या करता ज्ञानेश्वरी त्यांनी निर्माण केली, योग्यांच्या करता चांगदेव 65 निर्माण केली, आत्मज्ञानांकरता अमृतानुभव निर्माण केलं आणि सामान्य जीवांकरता हरिपाठ अभंगाची गाथा निर्माण केली. ज्या कामाकरता माऊली ज्ञानोबराय खाली आले होते ते त्यांचं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि आता त्यांना थांबणं गरजेचं आहे. त्यांची थांबण्याची जागा, समाधीची जागा निश्चित केलेली आहे. कुठं? इंद्रायणी काठी. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी देवाचे आळंदी, लागल समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी. समाधीची जागा निश्चित केलेली आहे. कार्तिक वद्य नवमीला तुम्ही सर्वांनी आळंदीला यायचे, भगवंताने आदेश दिलाय. ऐका, सर्व साधू संत कार्तिक वद्य नवमीला आळंदीला आलेले आहेत. नामदेवरायांचं सर्व कुटुंब आलेलं आहे, चोखोबराय आलेत, सेना महाराज आलेत, सावतोजी महाराज आलेत, कानोबा पाटक आलेत, सर्व संत मंडळी आळंदी यात्रेला आलेले आहेत. नवमीचा उत्सव झालेला आहे, दशमीचा उत्सव झालेला आहे, एकादशीचा दिवस उजळला, एकादशीचा उत्सव झाला, द्वादशीचा दिवस उजळला, द्वादशीची कीर्तन सेवा झाली, द्वादशीच्या पंक्ती उठल्या. ऐका, आणि आता त्रयोदशीचा दिवस उजळू लागला. महाराज जसा जसा त्रयोदशीचा दिवस उजळला तसं तसं सर्व संतांचं हृदय असं धडधड धडधड उडतंय. कारण आज योग्यांची माता, अनाथाची माता, साधकांची माता असणारी ज्ञानाई आज समाधी घेणार, म्हणून सर्व संतांचा जीव असा कासावी झालेला आहे. नामा म्हणे संत कासावीस होती, त्यांचा जीव एवढा कासावीस झालेला आहे. आणि बांधल्या पेंडीचा, मी तुम्हाला सांगतो ते प्रमाण आल्यानंतर तुम्हाला लावतो म्हणायचं. सर्वांचं हृदय असं धडधड करते. महाराज नामा म्हणे संत कासावीस होती. आणि काय करतायत? पदर लावे ते डोळियासी, पदर लावे ते डोळियासी. सर्व संतांचं हृदय असं भरून आलेलं आहे. सर्वजण संत माऊली ज्ञानोबराय समाधी घेणार
म्हणून दुःखी झालेत, डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत आहेत. त्या दिवशी कान्होबा पाटकांचं कीर्तन झालं महाराज. कान्होबा पाटकांना माऊली ज्ञानोबरायांचा महिमा वर्णन केला. कीर्तन संपलं, समाधीची वेळ जवळ आली आणि आता सर्व साधू संत माऊली ज्ञानोबरायांना ओवाळण्याचं कार्य करू लागले. माऊली ज्ञानोबरायांच्या गळ्यामध्ये फुलांचे हार पडू लागलेत. प्रत्येक जण यायचं आणि माऊली ज्ञानोबरायांना औक्षण करायचं, ओवाळायचं. बराच वेळ झाला, समाधीची वेळ होत आली आणि महाराज काय झालं, तो वैकुंठाधीश भगवान परमात्मा माऊलीच्या त्या ठिकाणी जवळ आलेला आहे आणि माऊली ज्ञानोबरायांचा एक हात पांडुरंग परमात्म्याने धरलेला आहे आणि एक हात निवृत्तीनाथानं धरलेला आहे आणि माऊली ज्ञानोबरायांना असं उठून उभं केलंय. देव निवृत्तीने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. फुलं वाटायचं राहते जरा हे महाराज, थोडासा फुलाचा अभंग म्हणताना फुलं वाटा, फुलाचा अभंग म्हणणार आहेत त्यावेळेस फुलं वाटा. जातो ज्ञानेश्वर बैसावया. एका हाताला स्वतः पांडुरंग परमात्म्याने धरलेला आहे, एका हाताला निवृत्तीनाथानं धरलेलं आहे आणि असं उचलून उभं केलं आणि समाधी स्थळाकडे घेऊन जात आहेत महाराज. एकाएकी माऊली ज्ञानोबराय थांबले. निवृत्तीनाथांच्या चरणावरती साष्टांग दंडवत केला आणि नाथरायांना निवृत्तीनाथांच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि म्हणू लागले, दादा 22 वर्ष मी तुमचा शिष्य म्हणून तुमच्या आज्ञेत राहिलो. 22 वर्ष मी तुमचा लहान भाऊ म्हणून तुमची सेवा केली. दादा, या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या हातून काही एखादी लहानशी चूक झाली असेल दादा तर मला क्षमा करावी. कोण म्हणतंय? माऊली ज्ञानोबराय निवृत्तीनाथांना म्हणतात. निवृत्तीनाथांनी हे शब्द ऐकल्याबरोबर त्यांचं अंतकरण भरून आलं. माऊली ज्ञानोबरायांना कवटाळलं आणि सांगितलं, ज्ञानदादा, या 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये अमर्यादा याने कधी नाही केली. अरे गुरु शिष्य पण सिद्धी नेले. या 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये याच्याकडून एकही चूक घडू दिली नाही, अवज्ञा याने कधी केली नाही. आणि हे माऊली ज्ञानोबरायांचं आणि निवृत्तीनाथाचं संभाषण चालू आहे. हे सोपान काकानं पाहिलं आणि तिकडून सोपान काका आले. थांब ज्ञानदादा, अरे कोणाच्या जीवावर सोडून तो आम्हाला चाललात? लहान वयात आई गेली, लहान वयात बाबा गेले आणि आज तूही जाणार. ज्ञानदादा, आम्ही तुला जाऊ देणार नाही. आम्ही कुणाच्या आधाराने राहायचं ज्ञानदादा? कोण म्हणतंय? सोपान काका. सोपान काकाला लहानपणची आठवण येऊ लागली आणि सोपान काका सांगू लागले, दादा ऐक, आपण ज्यावेळी त्या आपेगावरून आळंदीला पायी प्रवास करत चाललो होतो, कडक असं ऊन पडलेलं होतं आणि त्या कडक उन्हामध्ये माझे पाय भाजत असताना मला माझ्या बाबाची आठवण झाली की अरे, आज जर माझे बाबा जिवंत असते तर माझे हे भाजलेले पाय माझ्या बाबाला सहन झाले नसते आणि माझ्या बाबानं मला उचलून खांद्यावरती घेतलं असतं. ऐका, संकटाच्या वेळी उचलून खांद्यावर घेणारा महाराज तो बाप असतो महाराज. ही आठवण सोपान काकाला झाली आणि सोपान काका रडत एका झाडाखाली जाऊन बसले. हे माऊली ज्ञानोबरायांना पाहिलं आणि सोपान काकाच्या जवळ येऊन म्हणाले, सोपाना, अरे का रडतोस? सांग दादा, आज या कडक उन्हामध्ये माझे भाजलेले पाय माझ्या बाबांना सहन झाले असते का? मला बाबांची आठवण झाली आणि ते दुःख होऊन मी रडत बसलोय. माऊली ज्ञानोबरायांना सोपान काकाच्या डोक्यावरून हात फिरविला आणि सांगितलं, सोपाना, अरे पाय भाजत असतील तर पायाला झाडाचे पाने बांधायची, रडत बसायचं नाही. अरे आईचं बाबाचं प्रेम दादा तू मला दिलंस आणि आज तू आम्हाला सोडून चाललास, कुठे निघालास? जाऊ देणार नाही.
हे सोपान काका निवृत्तीनाथ माऊली ज्ञानोबराय यांना म्हणतात. ऐक दादा, दिवाळीचा सण होता आणि दिवाळीच्या सणाला मी लहान मुलामध्ये खेळण्याकरता गेलो. दिवाळीचा सण असल्यामुळे प्रत्येक मुलाच्या अंगावरती नवीन कपडा, नवीन ड्रेस होता. प्रत्येक मुलगा माझ्याजवळ यायचा आणि म्हणायचा, सोपाना, अरे तुला नाही रे नवीन ड्रेस, तुझ्या अंगावरती नाही नवीन कपडा. ऐका, प्रत्येक मूल माझ्याजवळ, मित्र माझ्याजवळ यायचा आणि मला म्हणायचा, सोपाना तुझ्या अंगावर नवीन ड्रेस नाही, नवीन पोशाख नाही. मला खूप वाईट वाटलं दादा. मला माझ्या आईची आठवण झाली, मला माझ्या बाबांची आठवण झाली आणि मनामध्ये एक विचार आला की आज जर माझी आई आणि बाबा जिवंत असते तर या फाटक्या कपड्यावर दिवाळीच्या सणाला मला माझ्या मित्रमंडळीमध्ये माझ्या आई वडिलांनी लावलं असतं का. सांग दादा, हे दुःख करून सोपान काका रडतायत. माऊली ज्ञानोबरायांनी अंतर्यामी जाणलं आणि सोपान काकाच्या जवळ आले. आईचं वडिलाचं प्रेम त्या सोपानाला दिलं. सोपानाच्या अंगावरून हात फिरविला, त्याचं सात्वन केलं आणि म्हणले, सोपाना, कपडे फाटले म्हणून रडत बसायचं नसतं बाळा. अरे सुई दोऱ्यानं शिवून ती कपडे घालायची. दादा, हे तूच मला शिकविलं आणि आज तूच आम्हाला सोडून चाललास, जाऊ देणार नाही. हे मुक्ताई पाहत होती. मुक्ताईनं पाहिलं आणि मुक्ताई तिकडूनच हंबरडा फोडून धावून आली. थांब ज्ञानदादा, अरे कुणाच्या जीवावर सोडून तू आम्हाला चाललास. लहान वयातच आई गेली, लहान वयातच बाबा गेले आणि आज तूही जाणार, मी तुला जाऊ देणार नाही. अरे आम्ही कुणाच्या आधारानं जगायचं ज्ञानदादा. मुक्ताईनं आपली लहानपणची आठवण मानली. ऐक दादा, मी लहान असताना माझी आई माझी वेणी घालायची. एक दिवस मला माझ्या आईची आठवण झाली आणि मी रडत एका कोपऱ्यात जाऊन बसले. केस विस्कटलेले होते. हे तू पाहिलं, अंतर्यामी आपल्या बहिणीचं दुःख ओळखलंस, जवळ आलास, माझ्या डोक्यावरून हात फिरवला. आई वडिलांची माया, प्रेम मला दिलंस आणि माझे विस्कटलेले केस तुझ्या हातामध्ये फणी घेऊन ज्ञानदादा तू माझी वेणी घातलीस. सांग ज्ञानदादा, आता तू गेल्यानंतर माझी वेणी कोण घालणार ज्ञानदादा. मी तुला जाऊ देणार नाही. मुक्ताईने अडवलेलं आहे, सोपान काकाने अडवलेलं आहे, परंतु माऊली ज्ञानोबरायाने सांगितलं, आता माझी समाधीची वेळ होत आली, मला या मायाजाळामध्ये गुंतून थांबता येणार नाही, मला गेलं पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानोबराय समाधी स्थळाकडे आलेत महाराज. त्या नंदी खळून वाट केली होती. उठविला नंदी शिवाचा ढवळा. त्या नंदी खळून वाट केली. नामदेवरायांच्या कुटुंबानं ते सर्व समाधी स्थळ असं सारवून स्वच्छ केलंय. त्या ठिकाणी आणून माऊली ज्ञानोबरायांना बसवण्यात आलेलं आहे. समोर चौरंग मांडलेला आहे. दोन साईडला दोन समया मांडलेल्या आहेत. पुढे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ठेवलेला आहे. ऐका, आणि त्या ठिकाणी निवृत्तीनाथ माऊली ज्ञानोबरायांची पूजा करतायत. स्वतः भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबरायांची पूजा करतायत. माऊली ज्ञानोबरायांच्या गळ्यामध्ये हार घातलेला आहे. महाराजांचं एक प्रमाण आहे, निर्गुण आकार झाला गुणवंत, गाली दंडवत पूजोनिया. निर्गुण असणारा तो भगवान परमात्मा आकाराला येऊन माऊली ज्ञानोबरायांची पूजा करतो आणि माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो. कोण? तो भगवान परमात्मा. ऐसा संताचा महिमा, झाली बोल आयाची सीमा. दंडवत घालतो आणि माऊली ज्ञानोबरायांना विनंती करतो की माऊली, तुम्ही आम्हाला एखादा आशीर्वाद द्यावा. मग माऊली ज्ञानोबराय आशीर्वाद देतात. घेगा देवा आशीर्वाद, घेगा देवा आशीर्वाद, घेगा देवा आशीर्वाद, घेगा देवा आशीर्वाद. देगा देवा आशीर्वाद. माऊली ज्ञानोबराय आशीर्वाद देतात आणि अशा प्रकारे
तो भगवान परमात्मा माऊली ज्ञानोरामांकडे आशीर्वाद मागतो. असा हा संतांचा महिमा आहे महाराज. संत हे दुसरं तिसरं कोणी नसून महाराज आपले आई वडील आहेत. आई वडिलांची सेवा करा हेच खरे संत आहेत. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. हे शेवटचं चरण आहे. त्यांची केलेली सेवा ही देवाला आवडते. कोणाची? आई वडिलांची. आई वडिलांची केलेली सेवा हीच महाराज देवाला आवडते. अरे तुम्ही कितीही रात्रंदिवस देवाची सेवा करा तुम्हाला आई वडील भेटणार नाहीत. परंतु तुम्ही आई वडिलांची सेवा करा देव भेटल्याशिवाय राहणार नाही महाराज. एवढं आई वडिलांच्या सेवेमध्ये सामर्थ्य. हो पुंडलिकरायानं काय केलं? फक्त आई वडिलांची सेवा केली. त्याकरता देवाला यावंच लागलं. म्हणून आईवडिलांची सेवा करा महाराज. ज्यांनी आपल्या आईवडिलांसोबत आबोला धरलेला असेल त्यांनी आबोला सोडा. हो कारण तुम्ही कितीही गोळ्या औषध आईवडिलांना खाऊ घाला त्यांनी त्याचे आजार बरे होणार नाहीत. तुम्ही 10 मिनिटं कमीत कमी रोज त्यांच्याकरता वेळ द्या. त्यांना 2 शब्द प्रेमाचं बोला. ते आणखी 10 वर्षे जास्त जगल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा महाराज. माणसं कुत्र्याला गाडीत बसून फिरवतात नानासाहेब, परंतु त्या आई वडिलांना गाडीमध्ये बसवत